नमस्कार. योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण सोयाबीनमध्ये बेसन घालून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट रेसिपी पाहणार आहोत, जी तुम्ही एकदा जर केली ना तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा तर नक्कीच बनवाल. रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग लगेच सुरुवात करूया. इथे मी एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी आता गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला सोयाबीन घालायचे आहेत. सोयाबीन 2 प्रकारामध्ये येतात, मोठे आणि छोटे. इथे मी मोठे घेतलेले आहेत. थोडंसं मीठ घातलं आहे. एकत्र करून घ्यायचं आता. 2 ते 3 मिनिट आपल्याला हे सोयाबीन या पाण्यामध्येच उकळून घ्यायचे आहे. छान 2 ते 3 मिनिट उकळले आहे. पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया. इथे आपले सोयाबीन छान शिजलेले आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सोयाबीन आता आपण काढून घेऊया. सोयाबीनचं जे गरम पाणी आहे ते मी फेकून दिलेलं आहे आणि आपल्याला सोयाबीन 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता यातलं पाणी आपण सगळं काढून घेऊया. सोयाबीन छान पिळून घ्यायचे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे. सगळे सोयाबीन इथे मी पिळून घेतलेले आहे. आता हे सोयाबीन आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. यासोबतच आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, एक छोटा आल्याचा तुकडा घालून मिक्सरमधून आता हे छान फिरवून घेतलेलं आहे. बारीक केलेले सोयाबीन एका ताटामध्ये काढून घेऊया. तर मंडळी, तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे कमेंट करून मला नक्की सांगा, की ज्यामुळे मला कळेल की आपला हा व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत किंवा शहरापर्यंत पोहोचतो आहे. तर इथे मी पनीर घेतलेला आहे. पनीरचा अगदी छोटासा तुकडा आपण इथे वापरणार आहोत. पनीर हाताने असं क्रश करून घ्यायचं, त्यामुळे अगदी छान असं बारीक होतं आणि अजिबात याचे मोठे मोठे तुकडे राहत नाही. चवीनुसार मीठ, हळद घालायची. अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घातलं आहे. आपण अगोदर हिरवी मिरची वापरली आहे, त्याच अंदाजानुसार घालायची. धनेपूड, गरम मसाला घातला आहे. अर्धी वाटी बेसन पीठ, मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, एक उकडलेला बटाटा हाताने छान कुस्करून घ्यायचा आहे. आता सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. इथे पनीर घालणं ऑप्शनल आहे. नाही घातलं तरीसुद्धा चालेल, कारण इथे आपण उकडलेला बटाटा घालतो आहे, त्यामुळे छान असं बाइंडिंग तर येणारच आहे. यामध्ये आपण पाणी न घालता छान असं एकत्र करून घेतलं. आता हातावर छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि याची टिक्की तयार करून घ्यायची आहे. तुम्ही याला टिक्की किंवा कटलेट म्हणू शकता. तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये तयार करू शकता. बऱ्याच जणांना सोयाबीन आवडत नाही, पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, त्यामुळे ते खूप पौष्टिक असतात. तुमच्या घरातसुद्धा सोयाबीन कोणी खात नसेल ना, तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. सगळ्या टिक्की आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया. सगळ्या टिक्की इथे मी तयार करून घेतल्या आहेत. पॅनमध्ये इथे मी अगदी थोडंसं तेल घातलं आहे आणि आज आपण टिक्की शॅलो फ्राय करणार आहोत, त्यामुळे अगदी कमीत कमी तेलामध्ये आपला पदार्थ तयार होतो. सर्व टिक्की पॅनमध्ये ठेवायच्या आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे, त्यामुळे टिक्की आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या जातील आणि दोन्हीही बाजूने छान खमंग आणि कुरकुरीतसुद्धा तयार होतील. थोडंसं तेल घालायचं आणि पॅन हलवून घ्यायचा, म्हणजे सर्व तेल व्यवस्थित टिक्कीला लागेल. आता ही टिक्की तुम्ही अगदी झटपट तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. तुम्ही ह्या टिक्की नाश्त्याला किंवा मुलांसाठी टिफिनलासुद्धा देऊ शकता. दोन्ही बाजूने आता छान टिक्की आपण भाजून घेतलेली आहे. अगदी अप्रतिम तयार झाली आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. पौष्टिक आहे, तसेच कमीत कमी तेलामध्ये सुद्धा तयार होती. त्यामुळे एकदा नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.